वाजवा, स्तुती करा, त्या परमेश्वराला धन्यवाद करा, कारण तो महिमेचे योग्य आहे. हालेलुया, हालेलुया. आज येशूचा तू स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा. आज येशूचा तू स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा. आज येशूचा तू स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा. स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा. तो दे दो प्रभुला तन मन धन, जो दे दो प्रभुला तन मन धन, त्याला नाही मुलीचं मरण, त्याला नाही मुलीचं मरण.
बंधन त्याला नाही मुलीनं ज्याने विश्वास ठेवला प्रभू तो होणार नाही निराश. हालेलुया हालेलुया. शांती
पासून पुढे. म्हणून मी तुम्हाला आता सांगतो, ह्या माणसापासून दूर राहा व त्यांना जाऊ द्या, कारण हा भेद किंवा हे कार्य मनुष्याचे असल्यास नष्ट होईल, परंतु ते देवाचे असल्यास तुम्हाला ते नष्ट करता यावंच नाही. तुम्ही मात्र देवाचे विरोधी ठरा. आमेन. त्यावर प्रार्थना करें. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पवित्र 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 जो होताच आहे, जो येणार, गौरव, सन्मान, सामर्थ्य यांचा स्वीकार करण्यासाठी तू योग्य आहे. हे प्रभू देवा, सर्व समर्थ, सर्व शक्तिमान परमेश्वर, सत्ताधीश परमेश्वर, मी तुझे मनापासून आभार मानतो. आज सुंदर दिवस आमच्या आयुष्याला जोडलास. तुझ्या आराधनास्थळात तू आम्हाला घेऊन आलास. प्रत्येकाच्या ओठात तुझी स्तुती आराधना करून प्लीज धन्यवाद. परमेश्वर पिता, यावेळेस हा वचनाचा भाग आत्मिक मानना आमच्यासाठी आशीर्वादित कर. प्रभू येशू, प्रत्येकाच्या कानाची आणि मनाची सुनता कर. प्रभू, तुझी पवित्र वचन ऐकण्यासाठी तू त्यांचे कान उघड. प्रभू येशू, धन्यवाद देतो. यावेळेस तुम्ही माझ्या मुखास आणि जीवस तुझ्या हाती समर्पित कर. तू माझ्या मुखास आणि जीवचा पहारा कर. तू माझ्या मुखास आणि जीव स्पर्श कर. तुझ्या पवित्र नावाने बोलण्यासाठी मला ज्ञान, बुद्धी दे, शक्ती आणि सामर्थ्य दे. मनुष्याच्या बुद्धीने, मनुष्याच्या बलाने, मनुष्याच्या ज्ञानाने तुझे कार्य होत नाही, परंतु परमेश्वरा तुझी इच्छेने तुझी कार्य होतात. तुझ्या पवित्र आत्म्याची परिणाम असते आणि तुझी महिमा कर. वाचलेल्या वचनावर तुझा स्वर्गीय आशीष प्रवेशच्या पवित्र नावात प्रार्थना करतो. आमेन. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराची शांती असो येशूच्या पवित्र नावात. त्यावेळेस प्रभू येशूला मी धन्यवाद देतो की आजचा सुंदर दिवस त्याने तुम्हाला आणि मला दिला आहे. त्याच्या पवित्र उपस्थितीत तो आम्हाला घेऊन आला, त्यासाठी त्याचे आभार. खरोखर परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया रोज सकाळी तुमच्या आणि माझ्यासाठी नवी होते. तर प्रियांनो, आज परमेश्वराच्या उपस्थितीत तुम्ही आहात. सर्वजण आपापल्या कामामध्ये आहेत, परंतु तुम्ही आणि मी परमेश्वराच्या राज्यासाठी, परमेश्वराच्या राज्यात आपण आहोत. परमेश्वराला धन्यवाद देण्यासाठी इथपर्यंत त्यांनी आम्हाला आणलं, त्यासाठी त्याचे आभार. खरोखर देव चांगला आहे आणि जे त्याच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर त्याची प्रेम द्या पिढ्यानपिढ्या राहते. तर आम्ही परमेश्वराच्या मार्गाने चालवावं, परमेश्वराची इच्छा आहे. तर प्रियांनो, आज जर तुम्ही या ठिकाणी आहात, देवाच्या वचनातून आपण पाहणार परमेश्वर आम्हाला अद्भुतरित्या आजच्या वचनातून, संदेशातून आशीष देऊ. आमेन. हालेलुया. हालेलुया. ईश्वर, तुम्ही आणि मी विश्वास केला पाहिजे आणि विश्वासाने त्याची आम्ही आराधना आणि स्तुती केली पाहिजे. तुमच्या विश्वासाने, तुमच्या उत्साहित मनाने, आनंदी हृदयाने आम्ही परमेश्वराला महिमा दिली पाहिजे, कारण आमचा विश्वास हाच आम्हाला सोडवणारा आहे. आमचा आनंदी हृदयच हेच आमचा औषध आहे. प्रियांनो, ज्या पण तुम्ही आराधना स्तुती कराल, परमेश्वराला आनंदाने, खुशीने, आनंदाने त्याचा धन्यवाद करा, कारण त्याच्या योग्य तो परमेश्वर, तसा तो परमेश्वर आहे. जर या जगातून परमेश्वराने तुम्हाला निवडला आहे तर त्याची इच्छा आहे की आम्ही त्याची सेवा करावी, आम्ही त्याच्या नावाला महिमा दिला पाहिजे, आम्ही त्याला गौरवलं पाहिजे, म्हणून परमेश्वराने तुम्हाला आणि मला निवडला. तर प्रियांनो, वचनाच्या द्वारे आपण पाहूया. वचन वाचूया. 38 कोणा चांगला वाचता येतं? प्रियांनो, वाचू शकता चांगल्या शब्दामध्ये.
मोठ्या आवाजात. म्हणून मी तुम्हाला आता सांगतो, म्हणून मी तुम्हाला आता सांगतो, ह्या माणसापासून या माणसांपासून दूर राहा दूर राहा व त्यांना जाऊ द्या. व त्यांना जाऊ द्या. कारण हा बेत किंवा हे कार्य मनुष्याचे असल्यास नष्ट होईल. आमेन. हालेलुया. जेव्हा प्रभू येशूच्या पवित्र नावाने येशूची सेवा करत होते त्यावेळेस ही घटना आहे. तर त्यासाठी एक वचन आपण वाचणार आहोत. त्यानं एक वचन मी तुमच्यासाठी काढतो. अध्याय 3 4 अध्याय प्रेषित 4 अध्याय आणि वचन 17 पासून. तरी ते लोकांमध्ये अधिक पसरू नये म्हणून त्यांना अशी ताकीद द्यावी की तरी ते लोकांमध्ये अधिक पसरू नये म्हणून त्यांना ताकीद द्यावी की ह्यापुढे तुम्ही ह्या नावाने लोकांपैकी कोणाबरोबरही बोलू नये. आमेन. येशू मसीहच्या येशूच्या नावाने सेवेची सुरुवात झाली. येशू हे नाव उद्धारासाठी जगामध्ये दिलं. स्वर्गात आणि पृथ्वीवर एकच नाव, आकाशाखाली मनुष्यामध्ये एकच नाव दिलं, ज्या नावात पाप क्षमा मिळेल, ज्या नावात आरोग्य मिळेल, ज्या नावात पापांची क्षमा आणि स्वर्गाचं जीवन, अनंतकाळचं जीवन मिळेल, हे एकच नाव दिलेलं प्रभू येशू मसीह. आणि जेव्हा शिष्याने प्रेषितांनी येशूच्या नावाने शिकवण सुरुवात केली शिकवण्यासाठी, जेव्हा येशू मरणातून तिसऱ्या दिवशी जिवंत उठवला गेला. आमेन. येशू हा जिवंत परमेश्वर आहे. आमेन. या जगामध्ये मोठे लोक आले, महान पुरुष आले, संत होऊन गेले, सगळे झोपी गेले, त्यातला एक पण उठला नाही. परंतु येशू मसीह हा जिवंत परमेश्वर आहे. तो स्वतः साक्षी देतो, पहा मी मेलो तरी युगानुयुग जिवंत आहे आणि मरणाच्या आणि अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहे. प्रियांनो, येशू हा जिवंत परमेश्वर आहे. आज पण त्याची कबर रिकामी आहे. आणि ज्यावेळेस प्रेषिताने त्याच्या प्रेषिताने येशूच्या नावात चिन्ह चमत्कार करण्यासाठी सुरुवात केली, येशूच्या नावात शिकवण्यास सुरुवात केली, तेव्हा शास्त्री आणि फरीसी लोकांनी त्यांना धमकावलं की येशूच्या नावाने काही बोलू नका आणि येशूची शिकवण पसरवू नका, येशूच्या नावात काय करू नका. आमेन. हालेलुया. परंतु देवाचं वचन सांगतं पुढं, मग त्यांनी त्यांना बोलावून असे निश्चित सांगितले की येशूच्या नावाने अगदी बोलू नका अथवा शिकवूही नका. आमेन. ज्यावेळेस येशूची शिकवण, येशूच्या नावाने प्रचार सुरू झाला, प्रेषितांनी शिकवणी सुरुवात केली, त्यावेळेस काही लोकांनी विरोध केला आणि त्या विरोधामध्ये शास्त्री फरीसी लोकांनी विरोध केला की येशूच्या नावाने, त्यांना सांगितलं येशूच्या नावाने बोलू नका, येशूच्या नावाने शिकूही नका. हालेलुया. प्रियांनो, आज पण येशूच्या नावाला विरोध आहे. आज पण येशू मसीहला विरोध आहे. आज जगामध्ये कोणाच्या पण नावाने काय केलं तरी चालेल, पण प्रभू येशूच्या नावात बोलू नका, येशूची आराधना करू नका, येशूच्या नावाने प्रार्थना करू नका, येशूच्या प्रार्थनेला जाऊ नका. हे आज या जगामध्ये विरोध चालला. त्या दिवसापासून ज्यावेळेस प्रेषिताने येशूच्या नावाने शिकवण्यास प्रारंभ केली, येशूच्या नावात सुवार्ता सांगण्यास सुरुवात केली, त्या दिवसापासून येशूच्या नावाला विरोध आहे. आज पण भरपूर लोक, प्रभूचे लोक पण येशूच्या नावाला विरोध करतात. आज या जगात प्रभू येशूच्या नावाला विरोध केला जात आहे, येशूच्या नावाला विरोध केला जात आहे. येशूच्या जगाचा खरा उद्धार करताय, येशूच्या जगाचा तारणारा आणि मुक्ती जात आहे. हे आज सत्य तुम्हाला आणि मला कळलं पाहिजे. आणि ईश्वराच्या वचनात असं लिहिलं, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. येशू हा उद्धार करता आहे, येशू हा मसीहा आहे. जेव्हा तुम्ही त्याच्यावर विश्वास करेल तेव्हा तुमच्या जीवनात बदल घडून. आमेन. येशू तुमची पाप क्षमा देईल आणि येशू जीवित परमेश्वर आहे. येशू निर्दोष, तो निष्कलंक आहे. येशूने एकही पाप केलं नाही. तो तुमच्या आणि माझ्या पापांकरता बद्धस्त मरण पावला, तो गाळला गेला आणि तिसऱ्या दिवशी जिवंत उठला. आज पण तो जिवंत आहे. आमेन. त्या बद्धस्तंभाबरोबर
वधस्तंभाच्या बद्दल मी अभिमान होतो की येशूने माझ्या पाप त्या वधस्तंभात घेतले आणि तो मारला गेला, गाळला गेला आणि तिसऱ्या दिवशी जीवन उठला. आम्ही त्याच्यावर विश्वास केला पाहिजे. आमेन. आणि त्यावेळेस त्याने निक्षून सांगितलं, पण ते येशूच्या नावात बोलू लागले, येशूच्या नावात शिकू लागले. येशूला कोणी आड येऊ शकत नाही. आमेन. हालेलुया. हा. परंतु पेत्र व योहान यांनी त्याला उत्तर दिले की, त्याला पेरिशताने त्याला उत्तर दिलं, पेत्राने योहानाने त्याला उत्तर दिलं की देवाच्या ऐवजी तुमचे ऐकावे. देवाच्या ऐवजी आम्ही माणसाचं ऐकावं. हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य आहे, योग्य किंवा अयोग्य आहे हे तुम्हीच ठरवा. येशूच्या नावाने प्रार्थना करणं, येशू विश्वास ठेवणं, येशूच्या बरोबर चालणं, येशूच्या मार्गाने चालणं, हे योग्य किंवा अयोग्य तुम्हीच ठरवा. आमेन. हालेलुया. हालेलुया. कारण जे आम्ही पाहिले व ऐकले. आमेन. हालेलुया. जे आमच्या जीवनामध्ये आम्ही येशूच्या प्रेमाबद्दल, येशूच्या बलिदानाच्या बद्दल, देवाच्या प्रीतीबद्दल, येशूच्या प्रेमाच्या बद्दल आम्ही जे पाहिलं, येशूच्या अद्भुत कार्याच्या बद्दल आमच्या जीवनात पाहिलं, त्याबद्दल कारण जे आम्ही पाहिले व ऐकले ते न बोलणे हे आम्हाला शक्य नाही. आमेन. जे येशूने माझ्यासाठी केलं, जे येशूचं प्रेम जे माझ्यावरती आहे, जे येशूने माझ्यासाठी केलं, माझ्या जीवनात जे अद्भुत कार्य केलं, ते न सांगणं मला शक्य नाही आहे. आमेन. मी येशूची गवाही देणार. आमेन. आम्ही येशूच्या नावासाठी, येशूच्या नावाची महिमा करणार, येशूच्या बद्दल लोकांना सांगणार, कारण येशूने माझ्यासाठी महत्त्वपूर्ण कृत्य केले आहे. आणि पेत्र आणि प्रेषित त्या ठिकाणी सांगतात की जे आमच्या जीवनात देवाने केलेलं आहे, जे आमच्या जीवनात येशू मसीहने केलं, हे न बोलणं आमच्याला शक्य नाही. आमेन. आम्ही प्रभूला साक्षी आहोत. हालेलुया. तुम्ही प्रभूचे साक्षात त्यानो. आणि पुढे जाऊन येशूला खूप विरोध, येशूच्या नावाला, येशूच्या मंडळीला खूप विरोध झाला आणि हे कार्य बंद पाडण्याचा खूप लोकांनी प्रयत्न केला, प्रेभावानं बहिणीनो. परंतु त्या ठिकाणी वचनामध्ये सलिलं 5व्या अध्यायामध्ये जा बदल तिथे जा. म्हणून मी तुम्हाला आता सांगतो. हालेलुया. कुठे गेले? हालेलुया. हालेलुया. मला वाटलं आम्हीला गेले काय. परमेश्वराची स्तुती असो. हालेलुया. हालेलुया. म्हणून मी तुम्हाला सांगतो, ह्या माणसापासून दूर राहा. त्यावेळेस एक व्यक्ती, समजदार व्यक्ती, एक बुद्धिमान ज्ञानी सांगेल मी त्याच्याबद्दल. आमेन. एक समजदार व्यक्ती त्या सभेमध्ये, त्या लोकांमध्ये होता की तो सांगतो की ह्या माणसांपासून दूर राहा. हालेलुया. जी येशूच्या नावाने शिकवत, येशूच्या नावात आराधना, येशूच्या नावात प्रार्थना करत आहेत, या लोकांपासून दूर राहा. आमेन. व त्यांना जाऊ द्या. कारण हा भेद किंवा हे कार्य मनुष्याचे असल्यास, माणसाचा असल्यास नष्ट होईल. आमेन. ही येशू मसीहची सेवा, येशू उद्धार करता, येशूची सेवा आहे. प्रभू येशूच्या केलेली प्रार्थना, येशूच्या लोक विश्वास करणार लोकांची प्रार्थना ही मनुष्याची असती तर नष्ट झाली असती. आमेन. म्हणून एक व्यक्ती, समजदार व्यक्ती वाला सांगतो की त्या माणसांपासून दूर व्हा, त्यांना जाऊ द्या, त्यांना ते करायचं त्यांना करू द्या. आमेन. हालेलुया. त्या माणसांपासून दूर राहा, कारण हे भेद किंवा हे कार्य मनुष्याचं असलं तर नष्ट होईल. प्रेमाने 2000 वर्षांपासून येशूच्या नावावरती लोक विश्वास ठेवतात, उद्धार मिळवतात, पाप क्षमा मिळवतात, दारूच्या व्यसनातून बाहेर येतात, व्यभिचाराच्या पापातून बाहेर येतात, मूर्तीपूजेच्या पापातून बाहेर येतात आणि जीवन जगत आहे. आमेन. प्रेमाने आणि म्हणून मी सांगेन, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने जीवन बदलतं. एक दारुडे व्यक्ती दारू सोडतो, एक भांडगडे व्यक्ती भांडण सोडून देतो, चोरी करणारा व्यक्ती चोरी करणं सोडून देतो, येशूवर विश्वास ठेवण्याच्या द्वारे. आमेन. दोरडी टाकायचं सोडून देतो, येशू त्याच्या जीवनात आल्यामुळे. आमेन. म्हणून प्रियानो, येशू हा जिवंत परमेश्वर आहे आणि देवाचं वचन सांगतं की जे लोक देवाच्या आराधना येशूच्या नावात करत आहेत त्यांना करू द्या.
त्यांना विरोध करू नका. आमेन. परमेश्वराची महिमा त्यांच्या जीवनामध्ये आहे. हालेलुया. 2000 वर्षांपासून हे येशूचं कार्य, देवाचं कार्य वाढत आहे. आणि देवाचं वचन सांगतं की ते माणसाचे बेत असले किंवा मनुष्याचे विचार असले तर ते नष्ट होतील, पण जर ते देवाचं कार्य तर कधीच नष्ट कोणाला करता येणार नाही. नष्ट करणारे नष्ट होतील, पण देवाचं कार्य कधीच थांबणार नाही. आमेन. हालेलुया. मग किती पण विरोध केला, किती पण लोकांना मारलं, किती पण लोकांचा छळ केला, येशूला ते सोडणार नाही. येशूला त्यांच्या हृदयातून ते चिरून काढू शकत नाही. आमेन. कारण तो त्यांच्या हृदयामध्ये वस्ती करणारा परमेश्वर आहे. आमेन. हालेलुया. भावांनो आणि बहिणींनो, आज प्रभूमध्ये तुम्ही जगत असताना येशूला तुमच्या वरून नका देऊ, येशूला तुमच्या हृदयात घ्या, कारण हा जिवंत देव आहे. आमेन. त्याचा इतिहास आहे. येशू जिवंत परमेश्वर. आज पण तुमच्या जीवनामध्ये जर विश्वास आहे तर तुमच्यासाठी तो अद्भुत कार्य करणारा परमेश्वर आहे. त्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे की वाचा, परंतु हे देवाचे असल्यास तुम्हाला ते नष्ट करता येणार नाही. आमेन. हे जर परमेश्वराचं कार्य आहे तर तुम्हाला ते नष्ट करता येणार नाही. तुम्ही मात्र देवाचे विरोधी ठरणार. आणि कित्येक लोकांनी न समजताना देवाच्या कार्याला विरोध केलेला आहे. हालेलुया. पहिल्यांदा येशूच्या बद्दल शिका, देवाचं वचन ऐका, बायबल वाचा, त्याच्यानंतर बोला हे देवाचं कार्य का मनुष्याचं कार्य आहे. आज माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन येत आहे, रूपांतर होत आहे. आमेन. त्यानं हे देवाचं कार्य आहे. आणि जर आम्ही त्याला विरोध करतो तर आम्ही माणसाचे नाही विरोधी ठरत, आम्ही जिवंत परमेश्वराचे विरोधी ठरतो. पण प्रियांनो, कोणाच्या जीवनामध्ये जर येशू आहे तर येशूच्या नावाचं जगू द्या. 70-80 वर्षाचं आयुष्य आहे, त्याच्यात पण कमी झालेलं. आमेन. भावांनो बहिणींनो, येशूमध्ये जर त्याच्या जीवनामध्ये शांती आहे तर शांतीत जगू द्या. हालेलुया. काही परमेश्वराची महिमा आहे त्याच्यावरती, आणि जे जीवन त्यांना प्रभूने दिलं त्या प्रभूच्या मार्गामध्ये त्याने जीवन चालू द्या. आमेन. परमेश्वराची महिमा असो. आम्ही पाहणारे समजदार लोक झालं पाहिजे. आम्ही सर्व गोष्टी पारखल्या पाहिजेत. आम्ही कल्याच्या बाहेर राहून कल्याची खोली किंवा रुंदी किंवा खोली आम्ही सांगू शकत नाही. माझ्या प्रियांनो, जिथपर्यंत तुम्ही त्या तलावात उतरत नाही तिथपर्यंत त्याची गहराई तुम्हाला समजणार नाही. तर पहिल्यांदा उतरा, गहराई समजा, आणि मग बोला की येशू कोण आहे. येशू हा जिवंत परमेश्वर. त्याने तुझ्यावर आणि माझ्यावर प्रेम केलं. सर्व मानवजातीचा उद्धार करता हा परमेश्वर आहे. तो म्हणतो मी सर्व मानवजातीचा परमेश्वर आहे. आमेन. मी सर्व जगावर प्रेम केलेलं आहे, सर्व माणसांवर प्रेम केलं आहे. जे विश्वास करतील त्यांना अनंत काळचं जीवन मी देण्यासाठी दिलेलं आहे. आमेन. हालेलुया. आणखीन एक बदल वचन वाचा आपण, मत्तईचं 15 अध्याय आणि 13 वचन. त्याने उत्तर दिले, माझ्या स्वर्गातील पित्याने लाविले नाही असे प्रत्येक रोग उपटले जाईल. आमेन. ज्याला कान आहे तो ऐकू, ज्याला डोळे आहेत तो पाहू. परमेश्वराचं वचन सांगतो की येशू म्हणतो, जे माझ्या पित्याने लावलेलं झाड नाही, जे माझ्या बापाने लावलेलं नाही, ते प्रत्येक झाड उपटलं जाईल. झाड कोणाला दर्शवलेलं? माणसांना. जे देवाच्या वचनावरती विश्वास करणार नाही, देवाच्या वचनाच्या बरोबर चालणार नाही, ते प्रत्येक झाड उपटलं जाईल. पण प्रिय भावानं बहिणी सांगलं, जे माझ्या स्वर्गाच्या पित्याने जे लावलं नाही, जे माझे आहे ते माझ्याकडे येणार नाही, पण जे माझे आहे ते माझ्याकडे येतील. जे देवाने झाड लावलं ते राहणार आहे, जे देवाने लावलं नाही ते उपटलं जाणार आहे. आमेन. त्यांना असू द्या ते आंधळ्यांचे आंधळे वाटाडी आहेत. बरेच लोक आंधळे म्हणून जीवन जगत आहेत. डोळे उघडा. जीवनाचा प्रकाश तुमच्या जवळ आलेला आहे. येशू म्हणजे जगाचा प्रकाश आहे. येशू जीवनाचा प्रकाश आहे. येशू जीवन आहे. आमेन. हालेलुया. डोळे उघडा. आंधळ्यांच्या वाटाडी होऊ नका. दोघे आंधळे असले तर दोघे पण खड्ड्यात पडतील. आंधळ्याला रस्ता नाही दाखवू शकत. अंधारात चालणारे अंधारात फसतील, पण उजेडात चालणारे कधीच ठेचाळणार नाहीत, कारण त्यांच्या जवळ जीवनाचा प्रकाश आहे. आमेन. येशू हा जीवनाची ज्योती आहे. येशू जगाचा प्रकाश आहे. जर तुम्ही प्रकाशात येता तर पापातून, अंधारातून बाहेर या. अंधार म्हणजे काय माझ्या प्रिय भावना बहिण? अंधार म्हणजे पाप आहे. आणि लोकांना अंधार आवडतो कारण त्यांना पापामध्ये राहणं आवडतं. व्यभिचारामध्ये, दारूमध्ये, भानगडीमध्ये, चोरी लबाडीमध्ये आणि दादागिरी ह्या सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींमध्ये त्यांना राहायला, शिव्या श्राप देण्यामध्ये त्यांना आवडतं. म्हणून ते जगाच्या प्रकाशाकडे येत नाही.
हा जगाचा प्रकाश येशू मसीह. याच्यातून बाहेर या, अंधारातून बाहेर या, उजेड तुमच्या जवळ आलेला आहे. त्या प्रकाशात या. शिव्या देणे सोडून द्या, दारू पिणे सोडून द्या, धमक्या देणं सोडून द्या, गर्व करणं सोडून द्या, नम्र व्हा आणि त्या उजेडात चाला. आमेन. प्रकाशाचा ड्रेस कोण करतो? ज्याला अंधार आवडतो, ज्याला पाप आवडतं, तेच लोक येशूला विरोध करतात. आमेन. प्रभू येशू मसीह जे हृदयात भरलं त्या अंतःकरणातून बाहेर येतं. बरेच लोक असे आहेत की जे अंतःकरणात राग, क्रोध, हेवा, हरकत, चोऱ्या, लबाड्या, व्यभिचार, मूर्तिपूजा जे हृदय त्यांच्या भरलं तेच त्यांच्या मुखातून शिव्याच्या द्वारे बाहेर येतं. आमेन. येशूचं हृदय साफ करा. येशू हृदय साफ करण्यास आलेला. येशूला तुमची हृदय द्या, येशू तुम्हाला बदलून टाकेल. आमेन. हालेलुया. प्रभू शाप देणारा आशीर्वाद द्या. चोरी करणारा पुन्हा चोरी करू नये. आमेन. खोटं बोलणार खोटं बोलू नये, लबाडी करणार लबाडी करू नये. येशू जवळ आल्यानंतर जीवन बदललं पाहिजे. बऱ्याच लोकांच्या हृदयात अजूनपर्यंत कपट आणि वाईट योजना, वाईट इच्छा आहे. त्यानं बाहेर काढा त्याला. त्या सैतानाला बाहेर काढा तुमच्या जीवनातून. येशूला आपल्या जीवनामध्ये घ्या. येशू तुम्हाला खरं जीवन जगायला शिकवेल. आमेन. हालेलुया. चोऱ्या नाही होणार, भांडण नाही होणार, मारामारी नाही होणार, काहीच होणार नाही. जर तुम्ही येशूला आपल्या हृदयात घेतलं तर तुम्ही सर्वांशी चांगले राहा. आमेन. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची महिमा असो की आज तुमच्या जीवनात येशू आहे तर तुमच्या घरात शांती पाहिजे, तुमच्या वागण्यामध्ये शांती पाहिजे, बोलण्यामध्ये शांती पाहिजे. चिडचिडपणा, राग, क्रोध ते आमच्यामध्ये नाही यायला पाहिजे. यामुळे येशूने त्यापासून तुम्हाला आणि मला दूर केला. परमेश्वराची स्तुती असो. आमेन. हा. त्यांना असू द्या, त्यांना असू द्या. हे आंधळ्यांचे आंधळे ते वाटाडे आहेत. आंधळ्यांचे आंधळे वाटाडे आहेत आणि आंधळा आंधळ्याला नेऊ लागला तर दोघेही खाचेत पडतील. दोघे पण खर्चेत पडतील. आमेन. आंधळ्याचे आंधळे वाटाडी बनू नका. हालेलुया. डोळे आहेत तर पहा, काय नाही तर ऐका, समज बुद्धी आहे तर समजून घ्या. जर ज्ञानी स्वतःला म्हणतात तर ज्ञानाचा शोध करा, तुम्हाला ज्ञान मिळेल, देवाची ओळख होईल. आमेन. देव बाजाराचा भाजीपाला नाही. आमेन. हालेलुया. की तो 50 रुपयाला 100 रुपयाला विकला जाणार आहे माझ्या भावाने. देव तुझा निर्माण करता, तुझा घडवणारा, त्याला तू जन्म नाही, त्याला नाही घडवू शकत, त्याचा व्यापार बाजार नाही करू शकत आम्ही. हा जिवंत परमेश्वर. आमेन. ज्या देवाला तू कधी पाहिलं नाही त्या देवाला तुम्ही का देऊ शकत. आमेन. ज्याने तुझ्यावर प्रेम केलं आणि स्वर्ग सिंहासन सोडून या भूवर येऊन पृथ्वीवर येऊन त्याने तुमची माझी पाप वाली, त्या देवावर प्रेम करा, त्याला आपल्या जीवनाचा अधिकार द्या. आमेन. येशू विश्वास करा. आमेन. हालेलुया. 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 आणखीन एक वचन बदल वाचा. यशाया अध्याय 8 वचन 10. हा. पण ती निष्फळ होईल. यस. मसलत करा. हालेलुया. हालेलुया. सत्याच्या विरुद्ध किती पण काय करा. शेवटी वचनामध्ये आणि सांगितलं आमच्या जो पैसा आहे किंवा डॉलर आहे त्याच्यावरती, शिक्क्यावरती सत्यमेव जयते नोटीवरती पण आहे. आमेन. खोट्याने किती पण प्रयत्न केला ते खोटंच होणार आहे. शेवटी सत्याचाच विजय आहे. येशू मार्ग, सत्य, जीवन आहे. आणि सत्य किती मसलत केली सत्याच्या विरोधात फेल होणार आहे. आमेन. हालेलुया. हा. मसलत करा पण ती निष्फळ होईल. विचार प्रकट करा. आमेन. हालेलुया. मसलत करा, योजना का पण त्या निष्फळ होतील. विचार प्रकट करा पण तो टिकणार नाही. आमेन. देवाच्या विरोधात किती मसलत करू द्या, किती विचार प्रगट करू द्या, पण ते प्रगट होणार नाही, ते टिकणार नाहीत. कारण आमच्या सानिध्य देव आहे. आमच्या सानिध्य देव आहे. आमेन. हालेलुया. 1 आणि 21 मध्ये इम्मानुएल आम्हा बरोबर देव, आमच्या सानिध्य देव आहे. येशू मसीह देव आहे. आमेन. आज खरा देव आहे, आमच्या सानिध्य देव आहे. मग किती मसलत होऊ द्या, तुमच्या किती योजना होऊ द्या, परमेश्वर सांगतो फेल होतील. कारण आमच्या सानिध्य परमेश्वर आहे. हे मनुष्याचं कार्य असलं तर बंद पडेल, मनुष्याचं कार्य असलं
टिकणार नाही, पण जर देवाचं असलं तर कधीच कोणाला बंद पाडता येणार नाही. आमेन. हालेलुया. तुमच्या हृदयातून ईश्वरा कोणाला बाहेर काढायची ताकद नाही. आमेन. फक्त तुम्ही ईश्वर विश्वास ठेवा आणि नम्र आणि दिनवा त्याच्या पुढे. हा परमेश्वराचं सामर्थ्य तुमच्या बरोबर आहे. बोलू साधू, जो मला सामर्थ्य देतो त्याच्या सामर्थ्याने सर्व काय करण्यासाठी मी शक्तिमान आहे. माणसाच्या बुद्धीने, माणसाच्या बलाने देवाचं कार्य होत नाही माझ्या भावांवर. परमेश्वराचं कार्य करण्यासाठी देवाची इच्छा लागते, त्याची इच्छा लागते आपल्या जीवनावरती. आमेन. हालेलुया. आणखीन एक वचन वाचूया. प्रेषितांची कृती अध्याय 11 वचन 17. जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, जेव्हा आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवला, तेव्हा जसे आपणास तसे त्यासी देवाने सारखेच दान दिले. देवाने सारखंच दान दिलं. प्रेमानं प्रेषितांवर जसं पवित्र आत्म्याचं दान आलं, ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना पण तसंच दान देवाने दिलं. आमेन. हालेलुया. 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 परमेश्वराची स्तुती असो. प्रेषित पेत्र सांगतो की जेव्हा मी ईश्वर विश्वास ठेवला, आम्हाला जसा पवित्र आत्मा मिळाला तसा सर्वांना देवाने दिलेलं दान आहे. सर्व जातींसाठी, सर्व मनुष्यांसाठी. आमेन. हालेलुया. जे विश्वास ठेवते त्यांना ते पवित्र आत्म्याचं दान आहे. ख्रिस्तावर विश्वास ठेवला, ख्रिस्तावर विश्वास ठेवला, तेव्हा जसे आपणास तसे त्यासी देवाने सारखेच दान दिले आहे. तर मग देवाला अडवणारा असा मी कोण? हालेलुया. आम्ही कधीच देवाला अडवू नये. जर माझ्यापेक्षा समोरच्याला देवाने चांगला कृपा दान दिला तर मला त्याचा क्रोध नाही यायला पाहिजे, जलन माझ्यामध्ये नाही यायला पाहिजे. मी जर माझ्यापेक्षा तो आशिषित होतो तर मला जलन नाही यायला पाहिजे. आणि वचन सांगतो की मी देवाला का विरोध करावा, मी देवाला का अडवणार? देव कृपा करणारा, दया करणारा परमेश्वर. आमेन. बरेच लोक जलन ठेवतात आपल्या हृदयात. जलन हा शैतान ठेवतो. दुसऱ्यांवर जलन करणे शैतानाचं कार्य आहे, देवाचं कार्य नाही. देवाचं कार्य प्रीती आहे. प्रीती, सर्वश्रेष्ठ प्रीती आहे. या जगात पाहिजे तर प्रेम पाहिजे, प्रीती पाहिजे. सर्वश्रेष्ठ हे प्रीती निदान आहे. देव प्रीती आहे आणि देवाने जगावर प्रेम केलं. त्याच्या वैर्यांवर त्याने प्रेम केलं. आम्ही त्याचे वैरी होतो, आम्ही पापात होतो, परंतु त्याने आम्ही पापात असताना आमच्यावर प्रेम केलं. आम्ही वाईट, कधी एखाद्या वेळेला एखाद्याने चांगलं केलं तर त्याचा तुम्ही सन्मान कराल, पण वाईट केलं त्याचा नाही करणार. आमेन. पण देवाने आमचा सन्मान केला, देवाने आमच्या प्रेम केलं आम्ही वाईट असताना. म्हणून या ठिकाणी वचनामध्ये आम्ही वाचलं की देव दान देणारा परमेश्वर आहे, देव दया करणारा परमेश्वर आहे. आणि ज्यांच्यावर त्यांनी दया केली आहे, ज्यांच्यावर त्यांनी दया केली त्यांच्यावर तो दयाने अनुग्रह करणारा परमेश्वर आहे. म्हणून माझ्या प्रिय भाऊंनो बहिणींनो, प्रभूमध्ये जीवन जगत असताना जलन ठेवू नका हृदयामध्ये. आणि जगाच्या लोकांनी पण आपल्यामध्ये जलन ठेवू नका. तुम्ही परमेश्वराचा शोध करा. शोधा म्हणजे सापडेल. ठोका म्हणजे उघडलं जाईल. आमेन. मागा तर दिलं जाईल. देवाकडे मागा. आमेन. प्रभू तुम्हाला देईल. आमेन. हालेलुया. हालेलुया. आणखीन एक वचन, लास्टचं वचन वाचूया आपण. आणि नीतिसूत्रे अध्याय 21 आणि वचन 30. परमेश्वराच्या पुढे शहाणपण, बुद्धी व युक्ती ही मुळीच चालत नाही. प्रिय भावांनो बहिणींनो, ऐका. ज्याला कानात त्यानं ऐका, कान कोण ऐका. हालेलुया. परमेश्वराच्या पुढे बुद्धी, युक्ती चालत नाही. परत गेला वाचा. हालेलुया. आहेत का तुम्हाला कान? हात आहेत ना? का घरी ठेवा आम्हीला हात यात वर करा ना. हालेलुया. हा जिवंत देव आहे, हा परमेश्वर आहे. त्याच्या नाव तुम्ही हात उचलता. प्रिय भावांनो बहिणींनो, हात का असे करता? जर हात गिफ्ट काढून मग काय कराल? हालेलुया. परमेश्वरासाठी तरी कंजूसी करू नका. हालेलुया. 2 पाय आहेत ना, 2 हात आहेत ना, 2 डोळे आहेत ना, 2 कान आहेत ना. बहिरा त्याला विचारा. हालेलुया. हात नाही त्याला विचारा डोळ्यांची किंमत. ज्याला हात नाही त्याला विचारा हातांची किंमत. ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत. ढोंग्यासारखे बसू नका. हालेलुया. ढोंगी होऊ नका, नाश व्हाल. आमेन. हालेलुया. देवाने चांगले हात दिले, चांगले पाय दिले, चांगले डोळे दिले, चांगले कान दिले. परमेश्वराला महिमा द्या ना.
हालेलुया. माणसासाठी नाही आम्ही करत, परमेश्वरासाठी करतो. येऊ नका. आमेन. परमेश्वराच्या राज्यात आहात तुम्ही. देवाने तुम्हाला वाचवलेलं आहे. तुम्ही वाचवले लोक आहात. आमेन. म्हणून परमेश्वराची महिमा या हाताने केला पाहिजे. या पायाने परमेश्वराच्या घराकडे आम्ही गेलो पाहिजे. आम्ही देवाकडे गेलो पाहिजे आणि देवाला महिमा दिली पाहिजे. तोंड दिलं शिव्या देण्यासाठी नाही, खाण्यासाठी नाही, परमेश्वराची महिमा करण्यासाठी. तुमची तोंड शिव्या देण्यासाठी चालतात, खाण्यासाठी. तेव्हा पहिला तेव्हा खायला पाहिजे. हालेलुया. स्तुती करा. टाळ्या वाजवलं तर वाजू का नको वाजू? तुला पाय हिलवा सांगलं तर हिलू का नको हिलू? कुठं भांडण झालं का धावत जातील ऐकायला. हालेलुया. आणि जेव्हा काहीतरी शिकवलं तेव्हा कान कुठे ना कुठे, पण कोणाचं भांडण झालं तर कान भीतीला लावून ऐकतील. असे लोक आहेत ते लबाड. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराचं ऐका, देवाचं ऐका, देवाला महिमा द्या. देवाने तुम्हाला चांगले पाय दिलेत. लंगडा करून नाही घरात बसून ठेवलेला आहे, आणला करून नाही कोकऱ्याला बसवलेलं तुम्हाला. प्रेम, तुमची किंमत कोण आहे करत? जा तुमच्या नातेवाईकात, पडलं तर कुत्राने विसरणार तुम्हाला. आमेन. एक देवच आहे जो माझ्यावर प्रेम करतो. थोडे दिवस आणखी कसा आहेस, माझं ते खोपाला लागून द्या, त्याची काय आता गरज राहिली नाही. हालेलुया. पण देव तुमच्यावर प्रेम करतो, तो खोपाला पडू देणार ना तुम्हाला. आमेन. माझ्या प्रिय भावाने बहिणी, जर चांगल्यात ना तर परमेश्वराला महिमा द्या. माणसाला खुश करण्याच्या भानगडीत पडू नका. जर मनुष्याला संतुष्ट करायला भानगडीत पडाल ना, तेच माणसं तुम्हाला लाता मारून बाहेर काढतील. हालेलुया. जर तुम्ही परमेश्वरासाठी जगाल ना तर तुमच्या आयुष्यात कधी पडणार नाही. पडल्या ना तुम्ही उठवा. हालेलुया. म्हणून परमेश्वरासाठी जगा. ढोंगेसारखे जीवन जगू नका. समोरच्या तोंड बघून खाली वाकू नका. ताट उभे राहा. आमेन. काय नाही खुशात ना ते हुशारी राहा. कारण माझा परमेश्वरामध्ये मी धर्मान आहे. आमेन. आमेन. करोडो रुपये असू दे ना, तो पण मातीला जाणार आहे सगळा. आमेन. तुझ्याकडे जिवंत देव आहे. आमेन. तो धुलीतून उठवणार आहे आणि श्रीमंतांना धुलीत मिळवणार आहे. म्हणून तुझा देव जिवंत. जो देवात श्रीमंत तो खरा श्रीमंत आहे. जो सत्कर्मात श्रीमंत तो खरा श्रीमंत आहे. म्हणून आम्ही गरीब आहोत, आम्ही असे आहोत, तशात काही गरज नाही. ज्याच्या जवळ जिवंत देवाची वचन आहेत, जो जिवंत देवावर त्याने विश्वास केला तो खरा आहे. आमेन. त्याच्या आयुष्यात त्याला कधी नाही कमी पडणार. माझ्या भावानं बहिणीनं वचन सांगतं त्याच्यासाठी की त्याला चांगल्या गोष्टीची कधीच वाद नाही पडणार. एक दिवस जंगलाचा तरुण शेव उपाशी राहील, पण माझा सेवक, माझ्यावर विश्वास ठेवणारे लोक कधी उपाशी नाही राहणार. आमेन. हालेलुया. वाचा बघा. परमेश्वरापुढे, परमेश्वराच्या पुढे शहाणपण. हे शहाण्यानं ऐका. हालेलुया. अब्राहमाने शहाणपण केलं, सारेने शहाणपण केलं. हालेलुया. बरेच लोक शहाणपण करतात, परंतु देवापुढे कुठलं शहाणपण चालत नाही. तुमचं शहाणपण तुमच्या जवळ ठेवा. देवाजवळ शहाणपण चालत नाही. देवाची इच्छा असेल तसं करा. देव सांगेल ते करा. तुमचं शहाणपण तुमच्या घरात ठेवा. आमेन. हालेलुया. काय सांगितलं? काय सांगितलं? तुमचं शहाणपण तुमच्या जवळ राहू द्या. देवाला त्याची गरज नाही. त्याला ज्ञान बुद्धी भरपूर आहे. तो अगम्य परमेश्वर आहे, सर्वव्यापी, सर्व समर्थ आहे. तुमच्या शहाणपणाने त्याला घडवू नका, त्याला विकत घेऊ नका. तुमचं शहाणपण तुमच्या घरात ठेवून द्या. त्याची गरज नाही देवाला. ज्याने आकाश आणि पृथ्वी बनवली, ज्याने या पाण्यावर त्याला स्थिर केलं, तो परमेश्वर आहे. त्याच्यावर भरपूर ज्ञान आहे, त्याच्यावर भरपूर शहाणपण आहे. तुमचं शहाणपणाची त्याला गरज नाही. स्वतःला शहाणे समजू नका. आमेन. देवापुढे नम्र व्हा, स्वतःला रिकामी करा. हा. परमेश्वरापुढे, परमेश्वराच्या पुढे शहाणपण, बुद्धी. हा, शहाणपण चालत नाही. आमचं शहाणपण आमच्याकडे ठेवलं पाहिजे आम्ही. हालेलुया. आणि बुद्धी. जर तितकेच बुद्धिमान असाल ना तर चांगलं करा. हालेलुया. जर चांगलं ज्ञान आहे तर चांगलं ज्ञान वाटा. दुनियाच्या गोष्टी करू नका. हालेलुया. हा. बुद्धी पण काही कामाची ना देवाच्या समोर. हा. व युक्ती. हा. युक्ती. तुमच्या योजना फेल आहेत. ही मुळीच चालणार नाही. हा. ती मुलीच चालणार नाही. तुमचं शहाणपण, बुद्धी, युक्ती देवाच्या पुढे कोणाचं काय चालत नाही. फक्त परमेश्वराचं चालतं या पृथ्वीवर. एक झाडाचं पान पण हिलत नाही देवाच्या इच्छेशिवाय. आमेन. पण माझ्या प्रिय भावांना आणि बहिणी, तुमच्या जीवनात तुमची बुद्धी, तुमचा शहाणपण, तुमची बुद्धी, तुमची युक्ती, तुमच्या योजना
चालत नाही. यानं चालले असतं तर आज जग कुठे ना कुठे गेलं असतं. परंतु प्रिय भावनो, परमेश्वराची इच्छा पुरी होते या भूतलावर. प्रत्येक देवाची इच्छा पुरी होणार, परमेश्वराची इच्छा, त्याच्याशिवाय दुसरं काय चालत नाही. म्हणून तुमचं शहाणपण, तुमची युक्ती, तुमच्या योजना इथंच नष्ट होती. म्हणून प्रियांनो, आम्ही आपलं जीवन परमेश्वराला समर्पित आणि त्याचा ऐका, त्याच्या मार्गाने जा. तो तुम्हाला अनंतकाळचं जीवन आहे. येशू विश्वास ठेव, तो तुझ्या जीवनाचा उद्धार करताय. त्याचा शोध करा, त्याच्या मागे जा. अजूनपर्यंत देव लोकांना नाही मिळालाय, पण ज्याने येशू मिळाला त्याला देव मिळलेला आहे. आमेन. येशू जीवनाचा दर आहे, येशू हा जीवन आहे, येशू उद्धार करतात. त्याला आपल्या जीवनात घ्या. आजपर्यंत तुम्ही येशूला ग्रहण केलं असेल तर मी तुम्हाला सांगेन, येशू विश्वास आणि आपल्या जीवनात पाप कबूल करून येशूला आपल्या जीवनात. वचनामध्ये लिहिलं आहे, ज्या पेंटिकोस्टच्या दिवशी पवित्र आत्मा उतरला त्या दिवशी पेत्राने संदेश दिला पवित्र आत्म्याने भरून, की ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर फिरून मारलं त्यालाच देवाने प्रभू आणि ख्रिस्त करून ठेवला. तो तुमचा प्रभू आणि मसीहा. तेव्हा त्या ठिकाणचे सर्व राष्ट्राच्या लोकांनी जितके सणात जमा झाले होते त्या लोकांनी सांगितलं, तर आम्ही काय केलं पाहिजे? प्रभू प्रेषिताने त्यांना उत्तर दिलं, पश्चाताप करा. काय करा? पश्चाताप करा, तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून प्रभू येशूच्या नावाने बप्तिस्मा घ्या. पाप क्षमा मिळवण्यासाठी, पाप क्षमा व्हावी म्हणून प्रभू येशूच्या नावाने बप्तिस्मा घ्या, म्हणजे तुमची पापांची क्षमा मिळेल. जर कोणाला पापांची क्षमा पाहिजे असेल तर प्रभू येशूच्या नावाने बप्तिस्मा घ्या, म्हणजे तुमची पापांची तुम्हाला क्षमा मिळेल आणि पवित्र आत्म्याचं दान. एक तुम्ही नवीन व्यक्ती बना. येशू नवीन बनवण्यासाठी पहा, ते जुनं ते होऊन गेलं, पहा ते ख्रिस्तामध्ये नवीन झालं. एक व्यक्ती दारुड्या, एक व्यक्ती वाईट करणारा, व्यभिचारी, मोठी पूजा करणारा व्यक्ती जो येशूकडे येतो, जुना स्वभाव त्याचा काढून टाकतो आणि येशू त्याला नवीन बनवतो. आणि पहा, जुनं ते होऊन गेले, ख्रिस्तामध्ये ते नवीन झालेलं आहे. आम्ही नवीन कार्य, नवीन जीवन जगण्यासाठी येशू जवळ आला पाहिजे. प्रिय भावाने बहिणी, आजपासून ज्याने येशूला विश्वास नाही केला तर येशूवर विश्वास करा. आपल्या जीवनात त्याला उद्धार करता प्रभून स्वीकारा आणि आपल्या जीवनाची पापापासून माघारी फिरा आणि येशूच्या मार्गात हा जिवंत परमेश्वर तुम्हाला अनंतकाळच्या जीवनात घेऊन जाईल. आमेन. नाहीतर आपल्या आयुष्यामध्ये आलेला मोका 70-80 वर्षाचं जे आयुष्य आहे त्यात पण कमी झालेला आहे भावांनो बहिणींनो, त्याच्यात आलेला मोका घालू नका. नाही सांगाल मी आलेली संधी सोडली, येशूला जाणलं नाही, येशूच्या बद्दल मी अभ्यास केला नाही, येशूच्या बद्दल मी त्याचा शोध नाही केला की येशू काय आहे. त्यामुळे बरेच लोक हा मोका घालवतील आणि येशू मसीहाला दुसऱ्या आगमनामध्ये पाहतील तेव्हा वचन सांगतं की छाती ठोकून रडतील. असं ते आम्ही का ना त्याच्यावर विश्वास केला, आम्ही का ना त्याच्याकडे गेलो, का नाही आम्ही का त्याला आम्ही विरोध केला. छाती ठोकतील पण माफी नसेल त्या दिवशी. आज जर त्या 70-80 वर्षात एकदाच मनुष्याला आयुष्य निघतं, या आयुष्यात लोकांनी देवाचा शोध केला. उतरून पहा त्या पाण्यात, त्याची गहराई तुम्हाला कळेल, त्याचा प्रेम तुम्हाला कळेल. म्हणून माझ्या प्रिय भावांना बहिणींनो, येशूला जीवन द्या, येशूचा शोध करा. तो तुमच्या जीवनात तुमच्या हृदय दाराशी, तसं तुम्ही तुमच्या दाराशिवाय दार ठोकत आहे. जर तुम्ही त्याची वाणी ऐकली, दार उघडा तो तुमच्या हृदयात येईल. आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. या पण प्रार्थनेसाठी आपण उभे राहू.
Yes, Lord. येशू जीवन है. येशू मार्ग है. येशू सत्य है. येशू ही जीवन है. आज येशूला तुमच्या जीवनात स्वीकारा. येशू तुमच्या जीवनाला जीवन देणार आहे. येशू तुम्हाला मार्ग देणार आहे. येशू Yes, yes, hallelujah. Lord, my Lord, Jesus. Holy my Lord. Holy my Lord. Oh Lord, जर तुम्ही आजारी असाल, जर तुम्हाला वाटलं की प्रार्थना करावी, तर मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन. तुम्ही विश्वास करा. येशू तुम्हाला चंगा करेल. येशू तुमच्या जीवनात तुम्हाला बरं करणार आहे. तुमच्या आत्मिक सकाळी घ्या. तुमचं आरोग्य तुम्ही घ्या. तुमची पाप क्षमा तुम्ही मिळवा. येशू तुम्हाला क्षमा करू. प्रभू सांगतो, जा तुझ्या पापाची क्षमा झाली आहे. पुढे पाप करू नको. येशू सांगतो, जा तुझा आजार बरा झाला आहे. जा येशू तुझ्या आत्मिक जा येशू तुला चंगा करत आहे. जर आज तुम्ही विश्वास करता तर आज येशू तुम्हाला चंगाई देत आहे. आज येशू तुमच्या जीवनात काय करत आहे. आज येशू तुमच्या घरात मुक्तता देत आहे. येशू तुमच्या कामावर आशीर्वाद देत आहे. येशू तुमच्या जीवनावर आशीर्वाद देत आहे. तुम्ही आशिषित संतान आहात. येशू ख्रिस्तामध्ये जगाच्या पारंपरिक निवडले गेलेला आहे. आशिषित होण्यासाठी, निर्दोष जीवन जगण्यासाठी, पवित्र जीवन जगण्यासाठी येशू तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे.